वर्ष बापाने सांभाळलं आणि 22 दिवस कॉलेजात जाऊन मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडून ज्यावेळेस पळून जाते ना, त्यावेळेस पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो आणि एकटा ढसढसा हंबरडा फोडून बाप रडतो. घरामध्ये एकटा रडतो, शेताच्या बांधावर जाऊन अंधारामध्ये हंबरडा फोडून ढसढसा बाप रडत असतो. काय केलं कार्टीने? पोलीस स्टेशनला बाप जातो, मिसिंगची कंप्लेंट देतो. ते साहेब लोक एवढं बोलतात कळत नाही का? मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का? ढसढसा हंबरडा फोडून बाप रडतो. बापाच्या रडण्याने तिथली जागा ओली होती, पोलीस स्टेशनच्या खुर्चीची समोरची. ढसढसा बाप रडतो. त्याला वाटतं काय अपराध केले मुलीला जन्म देऊन. म्हणून माझी विनंती आहे, या कवात परिवाराच्या वतीने मी कीर्तन करता एवढं लांबून आलोय, हात जोडून माझी विनंती आहे, दिदींनो ताईंनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी जॉब पुणे मुंबईला बिझनेस करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान ह्या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका.